दोन सुटियाचे हाती होळी गेली त्याची आणि त्याची किंमत चौदामध्ये फेशेऱ्याचा फोन केला आणि राजा कसा झाला हे दोन विसरलास त्या दिवशी मोठ्या आशेने तुझ्याकडे पाहतो परंतु तुला नाही हराम खोरा आज मी तुला दया दाखवली नाही अरे तुझ्याच रंग महाल येऊन अरे तुझ्या या काळ्या पुस्तकी दाय अंजनी अगं हे अंजनी आशीर्वाद कोणी शेरशीच्या शब्दाला सरळ सामना करायला ही नर्तिका सुखाची आसक्ती आणि सुखाची भीती मानव घेणं तयार आहे अगं पोरी ज्याच्याजवळ सुख आहे त्याला कोणीही भयभीत करू शकत नाही आणि ज्याच्याजवळ सुख नाही तो वीरही बचवू शकत नाही पोरी ज्याच्याजवळ सुख आहे तो वीरही बचवू शकत नाही पैसे घ्यायला आपला हेतू तरी काय आपल्याला का आपल्या डोक्यावरती त्या तलवार ठेवले ही तलवार घात करायला ही नर्तिका राजा आहे महाराज अरे हा दरबारामध्ये शेजारचा अपमान केला तेव्हा पण बदला घेण्यासाठी आलो काय केलं तरी या रणांगणातून माघार घेणार नाही एवढं मात्र खरं महाराजांचा मोठा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसात अगं संपूर्ण जनतेचे राज त्या तोही सांगिलो ठीक आहे बाकीचा सैन्य घेऊन मी तुझ्या पाठीशी उभा आहे ये पोरी ये आमच्या राज्यात राहिले आमचा सण टिकणार कसं मस्त खाऊन मारले सारे भिण्यासारखे राजसेवक आज्ञा करणं आज्ञा कसली करताय शेरसिंग कुठे आहे काय सांगू तुझे शेरच्या यांचा वर सभेत अपमान झाल्यापासून ते नाराज करते आणि साऱ्या जनतेला तुमच्या विरोधात चितवतायत बघा हरामखोर शेर्या एवढी तुझी मिजाज परंतु तुझी आसुरी लालसा मी फार काळ टिकवू देणार नाही हे मात्र लक्षात ठेव महाराज 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 पण त्याच्यातून एक नैतिक आले आपली इच्छा असेल तर एखादा नाच गाणं झालं तर बरं होईल हो. आलं आमच्या लक्षात पटवून द्या दिला आणतो आणतो पुरुषाचं जीवन हैराण करणारी लावण्यवती आपलं नाव तरी काय माझं नाव अंजनी वा नावाप्रमाणे सरस्वतीची जागा अंजनीने घेतली असं वाटतं मला आता वेळ वाया न घालवण्यापेक्षा तुझे ते नाच गाण्याला सुरुवात करावी असं म्हणतो आम्ही ठीक आहे राजसेवक तुझ्या नाच गाण्यात सामील व्हा ठीक आहे झाला परा भूतमळ
होय कंगन, अरे या ठिकाणी येण्याची तुमची हिंमत कशी झाली? खाण्यानं बेमान फिरणाऱ्या कुत्र्यानं काय करतोस? अरे नील अपराधी लोकांच्या गळे कपाय लावणारा तू जर स्वतःला राजा म्हणजे लायकी नाहीस का? हे तत्वज्ञान तू मला शिकवू नकोस. अरे दीड जमिनीचा नोकर तू, तुझ्या कुणाला सुद्धा उद्धार होणार नाही. म्हणजे तुम्ही मला ठार करणार, तुझी पूजा करणार हराम खोर. अरे मरणाची भीती कुणाला दाखवतोस? खूप केला तुमच्यासाठी कोण भेटताय? तुझ्या पायाजवळ आणि आम्ही मात्र संस्थेचे वास करू आणि तू मात्र अरे दुधावत नाही माझ्या कालिदास कोणाला जगायला खराब करून तुम्ही तरी जगणार का? राजा कल्लास, अरे जगणं मारणे हा आपल्यातच असतं. तुझा वैरी तू होणार आणि माझा वैरी मी होणार. राजसेवक जा बघून काय घेऊन ये. अरे विश्व बंधुत्वाचा नाता मी जर मेलो तर माझा भूत बनून तुम्हा दोघांच्या लढीचा घोड घेतल्याशिवाय राहणार नाही. हे मात्र लक्षात ठेव. अरे ते नंतर पाहत आहे याच्या तोंडावर गुरखा करू. महाराज येत नाही जेसी ते बोलवा. आणि ओढा तो भास. अरे कंगन, तुमची कपटी कारस्थाना समजतो, परंतु याचा प्रायश्चित्त तुम्हाला ती बायको भेटली ती बी असती, तिला साधं प्रेम
कसं करायचं हेही कळत नाही. अरे नाही कसं तूच कमी पडतोशी तिच्या जितण्या करायला अरे रे. हट! अरे ते नाही काय मी लेच्या त्याच्या नाही. तिच्या आईला चांगलं मर्द लागेल. अरे काय रे तुझा मर्द बना बायको तू करून बरोबर. तू माझी चेष्टा करतोस अरे काय? दुसरं काय चुकणार मी काय बायकोचा पहिला आहे काय रे. एवढ्या बडाई मार नकोस बाबा. का बरं. एखादा तुझं लग्न होते अरे होऊ दे होऊ दे. बघ बायकोचं बैल होते की ताटा खालचं माझं होत. असं वेगळंच रूप लावून निघालंय. कुणी पूर्वजांनी करून ठेवलेलं निसर्गाची देणगी करावी लागेल. कुणाची तरी जाऊ लागते. आपल्याला अडसा घेतलाच पाहिजे. मला जीवनातून उठवणाऱ्या जरा जमायची शिकार कपटी कारस्थान करून राज्यासन बळकावणाऱ्या सैतानानो तुमची पाय मला फणून काढली नाही. नावाचं जीवन होणार नाही. अरे शेऱ्या आणि कंगन माझ्या पिताजींना फाशी देऊन ठार केलं काय, परंतु हा जीवन तुमच्यासारख्या पुत्रांची शिकार केल्याशिवाय कदापि गप्प बसणार नाही. आपण सर्वेश्वर नदीचे राजकुमार होय, या रंगात काय करते आणि कुणाची वाट पाहते? या तऱ्हेने कालिदास महाराजांचा खात्मा झाला. या गोष्टी दुर्लक्ष नाही योग्य नाही. योग्य तरी कसे होईल? झोपल्याला ना जागा करता येईल, पण झोपेचा झोप देणाऱ्यांना जागा कोण करणार? ही अंजनी साऱ्या गोष्टीला कारणीभूत आहे. धन दौलतीच्या लोभापायी या शेरसिंगच्या शब्दाला बळी पडली मी. ऐकून सारा प्रकार माहित आहे मला. कोण आहेस तू? मी कोण? तुझा बाप कालिदास. कोण? बाबा म्हणजे तुम्ही मला न्याय देणार? जीवन त्या पोरीने तुझ्यावर शब्दाचा गोळा घातला. तिला मोहित करून घे. हीच तुला बेगी पडली. जीवन त्या समोरच्या चंदन खोऱ्यात माझा मित्र चंद्रा डाकूर राहतो. तोच तुला मदत करेल. येतो मी. अरे बस त्याला पोरखे त्या राजाच्या भावना दुखावल्या गेल्या. त्याचा न्याय कुणी करायचा? अरे वाघाने शांत करायचं नाही. शाळे नाही आलो तुझ्या भेटीला. मृत्यूच्या धाऱ्या घेऊन पोचण्यासारखं वाटतंय. एका निरापराधी राजाला फसवून काढवले काय? तुझा कलंकर आणि काळाचा माकड. हे गिधाडच्या औलादी, हे तडफडवर करशील त्याच्यावर मुलासकट फसली जाईल. आजपर्यंत कोणाची हिंमत नव्हती चंद्राच्या गुहेत प्रवेश करायची. पण साक्षात पृथ्वीला घालून घेतलाय. एवढी मदत असेल हो पण नसते. चल चलो समजेल.
कालिदास पुत्र जीवनला मारण्यात आला. कोण कालिदास पुत्र जीवन? हो, तुझा मित्र कालिदास. अरे पुढचा इतिहास जीवन तुला सांगितलं येतो. उठ पोरा उठ. अरे कालिदास पुत्र जीवन राजेंद्र चंदाल पुढे धरणारा प्राणी म्हणजे हे देव माणूस आहे. अरे ते बापूर झाला नाही आणि अमोसपणे आवडलं फास. याला कारणीभूत शर्या आणि बापू साक्षीदार कार्तिक अंजनी आहे. काका काही कारणास्तव या जीवनच्या चुकत असेल तर डोळ्याची बावली छाटायला हा जीवन मागे पुढे काका मग करणार ना मदत या जीवनला. अरे जीवन माझे हे जीवन नव्हता. तुझा पण फार वेगळे आहे. संधानपुरावर धडो पडला आई वडिलांच्या धाताने आणि या भरवणात माझ्या अंगाची चांबडी सरळ केली. तेव्हापासून परंतु कोणताही अरे मला जोडदार होता. तुझा बाप भेटला आणि त्याचा खून झाला. आणि तेव्हापासून एखाद्या पिसालेल्या वाघाप्रमाणे जोडीदार शोधून आज या बायकाने तू भेटलास. पती म्हणा प्लीज स्वराज गाऊन सांगनगर गायक वर्ग तो म्हणजे त्या दोन राक्षसांचा सर्वनाश. चल माझ्या कळीमध्ये जी पूजाची वेळ झाली. जय कलिनाथ. तसा तो हुशाराने साधस आहे. त्यावेळी त्याला नशिबाने साथ दिली म्हणून आमच्या तू सही सलामत निसटला. नाहीतर त्याचवेळी त्याची खांडोळी गेली. कालची करण्याचा कोणताच कारण नाही. अहो त्याच्यासाठी सुद्धा आम्ही चित्ता रचून ठेवले. आता तो मोठा झाला त्याच्या जोडीला तो चंदन पर्यंत चंदना असं गुप्त म्हणून समजला. म्हणजे तुमची कणाची वेळ आली म्हणून तुम्ही माझा घेताय. अधिकार असा तुमचा या सत्यासाठी मागा घेण्यासाठी नाही. असं काही नाही सरदार. परंतु सरदार आपल्या होती तो कायदा मारायला तर हात पकडून पडतो. एक ना एक दिवशी आपला नाश करू शकतो असं वाटतं मला. एवढंच एकासाठी सुद्धा सूर्योदय व्हायच्या आत आपल्याला तर संघांपणावर हल्ला करायचा आणि त्या हल्ल्यात आपला जेल बंद करायचा आहे. यानं आपल्या शब्दाला मान दिलं तरी नाही तर कोण जाणे पण नशीब त्या भूताने आपल्या मानव तलवार नाही चालवली. नाही तुमच्या बायकोचं कुकू मुसावं लागलं असतं बघ. अरे बाबा तिची चैनीची काय म्हणते? अरे मला म्हणते कशी 4 वर्ष झाली लग्नाला. वा वा वा. अजून काय भांड्याला पोक नाही आले. पण ती अंगाने कशी आहे रे? अंगाने होय चापऱ्या म्हशीला मागं काढेल एवढी जाडजूड बायको म्हणजे आहे. तुझी बायको डोके दुखी म्हणायची तर तुला काय
नाही बा. अरे सध्या अरे माझ्या मला माहिती. अरे तुम्ही दोघं तर खड्ड्यात तू लगीन कोणाशी करणार काय? अरे तुमच्या प्रेताशी अगं महिना एवढी कटून पण पाहिजे असेल आम्ही दोघी तर त्या खड्ड्यात पण मेल्यावर आमचा जीव कुठमत राहील त्याचं काय? की नाही माझ्या कोमलाताने अग्नी देई नको नको अरे कष्ट वाया कशाला लावतेस? त्यापेक्षा हे नाजुकात हे! नातीशील ते. बाई म्हणतो तर असे हात पकडतो नाही बा. हाती माय आईनो नमस्कार बाबू. बाबानो नमस्कार बाबा आले. भरा भरलो अरे महाराजांना सोडून नरसिंह जमाईला चालेल हा महाराज तुमच्याकडेच घेऊन येणार होतो. म्हणजे? मग? तिला घेऊन कुठे चालला होता इकडे पावटा वाढलाय ना तिकडेच घेऊन चाललो होतो बघा. मग? त्यांची स्वारी कशी झाली? काय हा? काय म्हणा तुम्ही काय या गडबडीत आलो? अरे गडबडीत का हो? अरे आम्ही खुश आहोत का हो? कारण आमच्या नगर कधे आमची कुठं आहे म्हणून बाबा, बाबा. कमवायचं आम्ही मेहनत करायची आम्ही तुम्हाला काय फुकट द्यायचं वय चालते व्हायचं काय म्हणालास? मारा खबा खबा त्याला मारताना तुम्ही सावकाश मारा का रे? मला काय बरं किती मारायचा तेवढा तुम्ही मारा पण जरा सावकाश मारा जर मारताना नेम चुकला सांगता येत नाही काय सध्या काय म्हणालास मारताना नेम चुकतो कधी इकडे लागतो कधी इकडे लागतो अरे कोंबड्या तिच्या. काय म्हणालास? अरे उठ. हे दुसरी गाव आहे. कोणती गाव नाही कोणतीला गाव आहे ना? तुम्हाला काय वाटलं? त्या गावात त्याला पाठवा म्हणजे मला पाठवा म्हणजे तुम्हाला काय वाटलं? मला वाटलं का मी शिवी दिलं काय नाही बुवा शिवी देणार आहे काय कोणतीचा गाव आहे तो सध्या अरे आम्ही खुश आहोत. सुंदर असं गाणं. होणार. त्याला हातानं डावं टाकून द्या सांग आल्यापासून दादा म्हणतोय जेवढी युट्यूबला आहे तेवढी गाणी घेईन अरे तेवढी सगळी घेईन गाणी पण जागा कुठं शिल्लक नाही परवापासून ठेवली नाही त्याच्यामुळे काय घेणार भोंगलं नाही घेणार आला आला वारा किती पावसाच्या धारा माझी चिमणी बघून याचा पोपट उडाला एवढा पोपट तुमचा झाला? काय म्हणालास ती माझी चिमणी बघून तो तुमचा पोपट एवढा काय फुकट तुमच्या माझा पोपट आज सकाळी मी जर नाही उठलो तरी मला स्वतः उठवतो संतोष मग त्या पप्प्याला उठवतो कोण नाही जमणार नाही परवा पासून साला काढता तर जमणार आहे यांनी. चांगलं काढली. फुलमुनीच्या झाडाखाली आकाल्या आमचा दारू पाडी फुलमुनीच्या झाडाखाली आकाल्या आमचा दारू पाडी कोणाला चुकली झाला हरियाणाचा पकडून घ्या सध्या काय म्हणालास लिंबुनीच्या झाडाखाली कोण दारू पाडी हा काले भाऊ म्हणे. अरे कोण त्याला चुकली झाला हा त्याला वासाला चुकली झाला. काय हा त्याला हलकट चुकली झाला. हो, सांगा ना.
काय भलपट काय भलपट एक दिवस पण थांबणार नाही. तुम्ही जर आता एवढं मी मार खाल्लंय तेवढं सकाळी तुम्ही 5 मिनिटं चालून दाखवायचे. तुम्ही या रावजी काय म्हणालास खरं नालास अरे कोणावानी या काका रे या बाई. काय या माणसा रे आज आडव वाटते वाटतं. आज याला नको वाढव. काय अरे काय म्हणून तुला तुला लागलं तर नाही ना मग काय झालं अरे याला काही निघाला सध्या माझ्या जा आणि मागच्या गेटवरती पहारा करा महाराज मी इकडनं जायचं होतं पोरं डांबरट आहे संरक्षण करायचं इकडं थांबतो. काय ग काय बघितलं ह्याच्यात तर माझ्यात नाही आहे. याला साडेचा पोराचा बाप वाटतो. आणि हा? आवाज जरा आवाज कमी कर. तू बोलायचं सर मी गपचिप राहतो तू येऊन बोलीस. पाणी आटलं तुझं तुझं आटलं सगळं. महाराज काय अरे काय झालं सांगतो सांगतो मी पण नाही यमात येऊन काय माहितीये एकुलती एक मुलगी आहे आई बापाची लाडवली त्याच्यामुळे सुखाने संसार करा. तिच्या डोळ्यातनं काय चिपा याच्या कामा नाही कारण मला पण आता बोलवत नाही. तर दादा माकाशी सांगून गेला बाबा घे बाबा नाही रे बाबा काय करू किती दिवस वाटते उद्या पण बघायचं तर आता ठेवा येतो मी. जर काही डोळ्याची चिपा आली ना तर माझ्या वाईट मस्त कोण नाही. काय म्हणाला मला ओळख नाही तुम्ही? नाही हा? काय म्हणतो बाई अख्खं गाव नाही ओळखलं. तुम्ही मला ओळखलं ना? नाही, नाही. अध्यक्ष उपाध्यक्ष अध्यक्ष वा, काय म्हणालास तंटामुक्त अध्यक्ष तंटामुक्त अध्यक्ष. अहो अर्ध्या सुपरीवर न्याय करा. मी माणूस आहे गावकर म्हणून चकासून गावकर चकासून गावकर. वा, घे ना चल ग बाई वाड्यावर या बाई मध्ये भक्तीच्या नाकळा भरायला आले. तुम्ही अर्थ वेगळा करा. तुम्हाला बाई कोकणी या ए, मटण म्हणजे हे आमचा भाऊ पाहिजे. नाही अंजली, हा कंगनचा पान आहे. बोल अंजली. नाही, चल. माझ्या भांड्याला नाचव.
चंद्र ठाकूर कोठे राहतो सदर पळते जाऊन थांब चंद्र एवढा सगळा भगवान काली माता सूर्या देवन म्हणतो देवीच्या पूजेला कंगन बोला राजे आज काय तो चंद्र ठाकूर कोण अरे चंद्र ते वळत नाही तर तुझ्या कुणाची करणार आहे सरदार देवा चोरीला गेले तर हा काय बोलणार तो मला कोण माझ्या कर्माचा अपमान केला सर होणार नाही तुम्ही दोन लढणेखोर तुमच्या कुलाचा उद्धार होणार नाही म्हणजे कुलाचा उद्धार होणार नाही अरे ईश्वर हा त्याग करणार म्हणजे तुझ्या सत्ता ठीक मागणार नाही राम भिकारी नाही गावठी घोडा मिरवणाऱ्या दुसऱ्यानं तुम्हाला देऊ थोडी दिसणार आहे चंद्रिया पुन्हा जोराकडे नसते काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात याचं तुझं भलं आहे म्हणून म्हणतो आमच्या सैन्यात सामील हो आणि जहागिरीला सबोरीनं घे म्हणून अजून मी तुला शांतपणे सांगत आहे आणि आमच्या सैन्यात हो चंद्रिया सामील होणार की नाही अरे मेरे दूध पडला चंद्राला बाबा आम्ही काही रिकामा नाही का भाकऱ्या नाही भाजले लवकर काय पण हाल हातात आम्ही काही हे नाही घालायचं ह्याच्यात घालायचं आहे का अजून एक बाकी आहे पायगार 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 नाहीतर बघील कोण आहे का लाडू पण नाही सांगा हे नाही करायला कोण आहे मी काही नाही द्यावा बोल मी काही नाही केलंय बाबा अरे निश्चित डाव सुद्धा काय भाऊ घे तुला तू काय कासरा लावलाय बाई सांभाळ ग जगाला वाचन तो येईल ग काय घाबरता त्याच्या शोधासाठी काही राहू ठीक आहे टप्पा हाती देवीच्या पूजेचं सामान वाल्मिकीतले रामायणातले तसं नावा निघेल तसं त्या चंदन खोऱ्यातले चंद्राने जीवन जीवलत मित्र परंतु इथे बडबडून का उपयोग या दगडी पाशाला माझं तुटेल तेव्हाच ना अच्छी शिकार व्यक्त केली नजर चुकवून सांबार चंदन खोऱ्यात दिसेनेच झाले हो रंजनी या रंगात काय करते आणि कोणाची वाट पाहते तुझ्याची काय रामानंद रामाची मग मिळाला का तो राम मिळाला परंतु तुझ्या वाट्याला आपल्याकडे जीवा भावाने लक्ष देणारा तो चंद्र टाकू देवीच्या पूजेला जात असताना त्या नाना धावाने पाठीने वार केला आणि चंद्र पकडला गेला आमचा पाय फोडून नेण्याचा तुझा विचार तर नाही हे सारे खरे आहे आणि हे जर खोटे असेल तर तुमच्या संशयीने माझ्याशी धडावगड केला अरे चिर्या आणि कंगन अच्छा काय नाव करलास काय पण लक्षात ठेव माझ्या पिताजींच्या झालेल्या फाशीला आणि चंद्र काकांच्या झालेल्या अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय हो जीवन कदापि गप्प बसणार नाही म्हणजे मी काकांची सुटका होईपर्यंत तू या कालीमातीची सुधारिका आहे येतोच मी
अरे चंद्र, आमच्या सणासर आणि जहागीर मिळव. नाही 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 काय याच्या हात गेला पाहिजे असा इथं काय म्हणताय या घटनेचा मंत्र लागत मोठं केला ग्राम पंचायत भक्त केला त्याचं मोठं आहे तर सात मिनिट ठेवतोय तर 4 मिनिटात मार्केट बँक राव झालाय कुणाला कहू मनात वाटतं एक विचार की कोण केली सर्वदा काली मातेची पूजा. आणि चंद्र, पूजेची काळजी करू नकोस. हा कालिदासाचा आत्मा तुझ्या काली मातेच्या पूजेसाठी हजर आहे. अरे तू काय मदत करणार तुला तर फुटात द्यायची संपदाय औषध आहे हात लावायचे. अरे चंद्र, उद्याच्या सूर्योदयापूर्वी तुझी या कैद खेळातून मुक्तता केली म्हणजे झालंच नाही. तुम्हाला माझी दया यातून माझी सुटका करा. काय म्हणता तुम्हाला काही मला काय कमी नाही आहे हो. मला साप वर ऐकवत तिथे लावलेलं आहे बा. त्यावेळी त्यांच्याकडे आहे बा. बाबा टाकल्या किती वाजता हातोय तुला माहित नाही तेवढी ताकद पण नाही. आता किती आहे माहितीये काय 62 आहे 62. आपलं दिवस तेवढं नाही निघायचं. हा आपलं दिवस जातात 90 मारण्यात. पण आहे तो काय म्हणत होता होय चावी आहे का? मग माझ्याकडे चावी कशी असेल? कशी असणार हो, जर माझ्याकडे चावी असती ना तर आज मी तुमच्या जागेवर असतो. काय म्हणाला तुमच्या जागेवर तुम्ही माझ्या जागेवर नाही. अरे तर लुटला असता तो. काय म्हणाला आणि त्याला बाहेर काढा. पण औरंगाबाद पिसाळलेला वाघ आहे. आता त्याच्यावर आपल्याला मलमपट्टी करावीच लागणार. मलमपट्टी कशाला लावता? हाय नाही काय घासायचा हो झेंडूबाम एक बाम चिंका खोकला तर वरती झाला मोकळा. खोकला गेला. सावधगिरीनं. जाऊन तेल लावायचं. मला तुम्ही बाहेर लावून एका नाही. मला बाजू कशी मारायची? अरे बाबा, तू आम्ही सांगून मंडप न्यायची. काय केला लहान मुलाच्या डोक्यावर आलो उठायचं असतं. पुढे जाय. तुझे लवडायचं. तुमचा घरात आपला घ्या. काय राम म्हणतात मला तुला तरी जीवन ठेवणार.
पाप कसले माझ्यावरी तुटली पुण्याची ही दोरी काय झालं सांग माझा गुन्हा दुःख माझे हे सांग गुन्हा काय झालं सांग माझा गुन्हा दुःख माझे मी सांगू तुला पाप कसले माझ्या होरी तुझे पुण्याची दोरी पाप कसले माझ्या होरी तुझे पुण्याची दोरी काय झालं सांग माझा गुन्हा दुःख माझे सांगू तुला काय झालं सांग माझा गुन्हा दुःख माझे सांगू तुला माझवर काली माझे केली तुझी सेवा संकट हे दूर कराया करतो तुझा धावा माझवर काली माझे केली तुझी सेवा संकट हे दूर कराया करतो तुझा धावा काही वारी मग तुझ्या विना दुःख माझे काय झालं सांग माझा गुन्हा दुःख माझे पाप कसले माझ्या होरी तुझी पुण्याची दोरी पाप कसले माझ्या होरी तुझी पुण्याची दोरी काय झालं सांग माझा गुन्हा दुःख माझे तयारच होता मला बोलला होता तू इकडे लावून नको तिकडे लावून नको तरी पण तू मला सोडून गेला. काय ते माहित नाही रे मला आपण मेला खेळते का बघितलं काय जायला मला
महाराज या पाणी काही जीव येणार नाही उलट पाणी बाजा पाणी पाहिजे पाणी पाहिजे घे पाणी उशिरा चला आणि समोरच्या हे कोणत्या खाऊ ते लहान घ्या आम्हाला उचलत पण आम्हाला उचलत नाही उचलत बाबा एक तरी पाहिला एक पाहिला आम्ही काय करायचं 50 किलोचा बोकड आहे ते गावाला एक पाहिला बाई एक पाहिला गेला कुठे अरे त्याला बामला एक पैसे आपलं करून टाकली काय सगळं त्याला विचारलं काय पाहिजे काय हवं काय नको काय हवं काय काय म्हणाला काय नको मला हे उपास आहे त्याचा ठीक आहे आठी वर्ष शाबास मग आता आणि यायचं येऊ येऊ माझ्या मला माहिती आहे तुमचाच गाला दाबला का माझा दाबला नाही किती वेळ सांगाल या म्हाताऱ्या माणसांसाठी काय का गेली काय का येतो हा, ये. येऊ येऊ अरे या शेऱ्यात बघा. या शेऱ्यात बघा. जाऊया, वाजव. अरे ये वाजवलं अरे काय वाजवलं ये वाजवलं बोलू पण शकत नाही स्त्रीवाला येतो 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 अरे या शेऱ्यात बघा. काम कोसळलं बघा त्याची बटणे उठली तरी मारतात काम फक्त करा येतो मी महाराज जाणारच आहे त्यासोबत फार आणि करा येतो आम्ही काय नाही या महाराजची पद्धत आहे एवढा बैलाला मागितलंय झेंडू बाप्पा कामाचा नाही ऐकच काय होणार आहे तिथे आय 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 झोपले गेले गगनची सुटका करण्याची ही संधी चालू झाली
आहे गो निघे माझी मला वाटोला जायचं त्याचं बोल मोल चोल भेटला जय काली माता. या कोंबड्याला जरा थांबला असता तर झोप पूर्ण झाली असती. काही आहे ना आहे भाकरी शेकली तुम्ही हो काय बरं आहे ना बायका पोरं काय करतात माझ्या कोटी आहे काय माहिती कुठं आहे तो आतमध्ये काय नाही काय केलं खरंच काही नाही केलं नाही महाराज हे यानंच केलं नाही चढवून ठेवला ना डोक्यावर. मला काल घालला मला एवढं तो देतो त्याला एवढं देतो चॅट बनवायला मला अर्धा बनवून काय म्हणणं हे बाकी ज्यांना काय खैर सोडायला लावले होते नाही ना रे सरकारने हुकूम पूरे 50,000 पूरे 50,000 यहाँ से 50 दूर गांव में जब बच्चा रोता है तो माँ कहती है बच्चा सो जा नहीं तो टकलू आ जा आणि बंदुकीच्या डोकेवर साऱ्यांना नाचवतो साऱ्याचे मदत असं मग बाय काढून दाखव नाही तुमची चमडी गोळ्या कुत्र्यांना तिथं नावाचा भज्या नाही भज्या काढ याला बाहेर काढ याला तर आजा उचला नाही का त्याच्यात नकोय बाबू नमस्कार अरे मी आलोय मी कोण खुबडी आलोय तुम्हाला खुबड्या घालायला लावले ना नावाचा उघड्या नाही उघड्या आम्हाला फुगड्या कशा ओ फुगड्या उघड्या कशा उघड्या उघड्या कशा उघड्या
पगार घालायचं होते ना कधी केव्हा पाहिजे तुला पगार मला आताच पाहिजे आता नाही पांडुरंगा संसारी कुठे बाई आले बाय काय म्हणतो तुम्ही बाटला करा आम्ही स्वतःच्या जीवांचा बाटला करतो जा लागा कामाला हराम खोर जीवन तुझ्या कालीमध्ये आज खऱ्या तर तुझ्या भक्ताला न्याय मिळाला खूप बरं वाटलं गंगन आणि शेऱ्या हॅलो अरे जेल तोडून पळून जाणारा शेर पडला तुला काय वाटलं हा कंगन तुला सदासाठी सोडेल एवढी तुझ्या नुकरी भाषा तर भिडाव सांगते कशी कोणतीही बंडखोरी फितुरी केली नाही मला माफ कर नाही तर ते तुला कदापि माफ करणार नाही अगं हराम खोर ज्याने डाकुला सोडाच गती करणार तू आणि जीवन नाही शेरा कशी कोणतीही बंडखोरी फितुरी केली नाही मला माफ कर माझ्या तुझ्या पाया पडते माझ्या पाया पडते अगं नाही करते माझ्यासाठी माझ्या धर्मराज जीव आणि दरबार जाऊन नाच गाणं करणारी कपटी करत चाले आज तेरा तुला मी जिवंत सोडणार नाही आज तुला मी ठार मारणार करते आज तुला मी ठार मारणार कोण आहे तो अरे मग एखादा भेटला सारखा मारून वार का करतोस अरे समोर ये आणि विलास संशय कोण
अरे तुझ्याच शोधात होतो. अरे बराच सापडलास. करते याच्याच साथीला चंद्राला सोडावून या पिकाची कारस्थान केलं ना करते. आज तुला ठार मारायचं. कोण तुला ठार करतो? अरे तुझ्याच शोधातच होतो मी. बराच सापडलो. आज तुम्हाला हेच नाव केलं की आज त्याला शांत करते. ठीक आहे झालं समजेल. तसाही आज तुला एक खार करणार आहे. अंजनी घाल तो मूर्ख. म्हणजे मला फाशी दे. फाशी नको. मी तुमच्या पाया बसतो. संजय तुमच्या हात नको. पोरी मला फाशी दे. पोरी अंजनी ओढ. जीवन जीवन मला मारू नका.